क्वेश्चन नंबर 10. With reference to the exchange rate of the Indian rupee, consider the following statements. Statement 1. A fall in the value of the Indian rupee against the US dollar is known as the depreciation. Second statement. Revaluation refers to an official increase in the value of a country's currency relative to foreign currencies under a fixed exchange rate regime. Statement 3. A depreciating rupee generally makes imports cheaper and exports costlier. Which of the statement given above is are correct? ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. तर याचं जे आहे ऑप्शन ए जे आहे ते बरोबर आहे, कारण की पहिले दोन स्टेटमेंट आहेत ते बरोबर आहेत. कारण की एक्सचेंज रेट मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये जर तुमच्या रुपीची व्हॅल्यू जर फॉल होत असेल तर ती डेप्रिशिएशन असतं, आणि रिव्हॅल्युएशन कधी असं जर रुपीची व्हॅल्यू जर इन्क्रीज झाली तर ते रिव्हॅल्युएशन असतं. पण ह्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट असा आहे की इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. तर इम्पोर्टसाठी आहे ना, जे इम्पोर्ट कॉस्टलियर म्हणजे जो इथे आहे ना स्टेटमेंट उलट दिलेला आहे, म्हणजे की जो डेप्रिशिएटिंग रुपी जो आहे तो इम्पोर्ट जो आहे कॉस्टलियर आहे. त्यासाठी इम्पोर्ट जे करतो आपण ते कॉस्टलियर असतं डेप्रिशिएटिंग रुपीमध्ये, आणि एक्सपोर्ट जे असतं ते चिपर असतं. ठीक आहे ना. तर हे अशा पद्धतीने आहे. तर आपल्याला हे माहीत पाहिजे की हा कन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे की अ वीकर रुपी रिक्वायर्स मोर रुपी टू बाय फॉरेन गुड्स. बरोबर ना. जर तुमच्या व्हॅल्यू जी आहे रुपीची जर कमी असेल तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील ना फॉरेन गुड्स हे घेण्यासाठी. बरोबर. आणि फॉरेनर कॅन बाय मोर इंडियन गुड्स विथ द सेम डॉलर. बरोबर आहे. तर डॉलरची व्हॅल्यू जर इंडियन रुपीच्या बरोबर जर डेप्रिशिएटिंग रुपीमध्ये असेल तर तो एका डॉलरमध्ये जास्तीत जास्त गुड्स घेऊ शकतो इंडियाचे. तर हा जो आहे इंडियन इकॉनॉमीचाच क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन नंबर 11 बघूया. द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी फंक्शन्स अंडर द मिनिस्ट्री ऑफ. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. तर ह्याचं ऑप्शन बी आन्सर आहे होम ऑफिस. तर होम ऑफिस मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आहे, त्याच्या अंडर ही NDMA असते. आणि जे ह्याचा जो प्राईम मिनिस्टर आहे तो एक्स ऑफिशियल चेअरपर्सन असतो. आणि डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट आहे 2005चा, त्याच्यामध्ये चेअरपर्सन स्टेटचा CM असतो, डिस्ट्रिक्टचा DM असतो. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टनुसार NDMA असते. त्याच्यामध्ये जर स्टेटचा CM जो असेल, मुख्यमंत्री जो असेल तो त्याचा चेअरपर्सन असतो, आणि डिस्ट्रिक्टमध्ये असेल तर तिचा जो मॅजिस्ट्रेट असतो, जो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असतो तो तिचा चेअरपर्सन असतो. आणि हे कधी काम करतं तर जेव्हा नॅचरल कॅलॅमिटी येते किंवा मॅनमेड डिझास्टर होतं त्यावेळेस. आणि ती कुठली फोर्स असते ते NDRF. बरोबर. तुम्हाला माहीतच असेल की नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स. बरोबर. आणि ही अपेक्स स्टॅच्युटरी बॉडी आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 12. तर क्वेश्चन नंबर 12 बघा, हा पूर्ण अर्ध पेज ह्या क्वेश्चन नंबर 12ने घेतलेला आहे. आणि हा क्वेश्चन आहे ना व्हाईस प्रेसिडेंटशी रिलेटेड आहे. तर आपण बघूया क्वेश्चन काय आहे. आपण आता हा क्वेश्चन डायरेक्ट सॉल्व करूया, कारण की पूर्ण क्वेश्चन वाचून आन्सर्स त्याचे स्टेटमेंट वाचून पूर्ण परत एक्सप्लेन करण्यामध्ये खूप वेळ जाईल. आपण डायरेक्ट स्टेटमेंट वाचू, त्याचं आर्टिकल काय आहे आणि त्याचं आन्सर काय आहे ते सुद्धा आपण बघूया. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 12 आहे, व्हाईस प्रेसिडेंट रिलेटेड दिलेलं आहे, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ह्याचा आन्सर जे आहे ते ऑप्शन सी दिलेलं आहे, 1, 2, 3 and 4 ओनली. तर आपण बघूया की हे ऑप्शन जे आन्सर दिलेलं आहे ते बरोबर कसं आहे. तर सर्वात पहिले आपल्याला माहीत पाहिजे की व्हाईस प्रेसिडेंट जो आहे तो पार्ट 5 मध्ये चॅप्टर 1 मध्ये आर्टिकल 63 to 71 पर्यंत जे आर्टिकल्स आहेत ते व्हाईस प्रेसिडेंटशी रिलेटेड आहेत. आणि प्रत्येक आर्टिकलला जे काय आहे ते आपल्याला बघायचं आहे पुढे. आता पहिलं स्टेटमेंट आहे, द इलेक्टोरल कॉलेज फॉर द इलेक्शन ऑफ व्हाईस प्रेसिडेंट कन्सिस्ट ऑफ बोथ इलेक्टेड अँड नॉमिनेटेड मेंबर्स ऑफ द 2 हाऊसेस ऑफ पार्लिमेंट. तर हे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. हे आर्टिकल 66 मध्ये मेन्शन केलेलं आहे त्यांनी की व्हाईस प्रेसिडेंटमध्ये बोथ इलेक्टेड नॉमिनेटेड मेंबर्स आहेत ते जे आहेत ते वोटिंग करू शकतात. पण एक लक्षात ठेवा की प्रेसिडेंटला जे आहे ते फक्त इलेक्टेडच असतात.
ठीक आहे. त्याच्यामध्ये नॉमिनेटेड नसतात प्रेसिडेंटच्या इलेक्शनसाठी. आणि इलेक्शन कसं होतं तर प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन प्लस सिंगल ट्रान्सफरेबल वोट यानुसार याचं इलेक्शन होतं आणि सिक्रेट बॅलेटमध्ये होतं. बरोबर. तुम्ही आता सेशन चालू आहे मान्सून सेशन, त्याच्यामध्ये थोडेफार तुम्ही जर संसद टी व्हीवर जर बघत असाल तुम्ही बिल कसं पास केलं जातं तर त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. स्टेटमेंट 2 आहे, म्हणजे लक्षात काय येईल की बिल कसं टेबलवर केलं जातं, कसं पास केलं जातं, लोकसभा, राज्यसभा, मग प्रेसिडेंट ॲक्शन देतं बिलला. हे अशा पद्धतीने जी प्रोसिजर आहे ती आपल्याला कळते त्याच्यामध्ये. आता स्टेटमेंट 2 मध्ये दिले, द व्हाईस प्रेसिडेंट इज द एक्स ऑफिशियल चेअरपर्सन ऑफ द चेअरमॅन ऑफ द राज्यसभा अँड इज नॉट डीम टू बी अ मेंबर ऑफ हाऊस व्हाईल प्रिसाइडिंग ओव्हर इट. तर हे स्टेटमेंट पण बरोबर आहे, कारण की व्हाईस प्रेसिडेंट जो असतो ना तो एक्स ऑफिशियो चेअरमॅन असतो राज्यसभेचा. बरोबर. जसा स्पीकर असतो लोकसभेमध्ये तसा हा राज्यसभेचा जो एक्स ऑफिशियो चेअरमॅन आहे व्हाईस प्रेसिडेंट तो प्रिसाईड करतो. पण हे जे आहे ना आपल्याला आर्टिकल 64 मध्ये दिलेलं आहे आणि आर्टिकल 89(1) मध्ये सुद्धा हे मेन्शन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने व्हाईस प्रेसिडेंटचं दिलेलं आहे आपल्याला. 3 नंबरला बघूया. स्टेटमेंट 3 वर काय दिले, अ रिझोल्यूशन फॉर द रिमूव्हल ऑफ द व्हाईस प्रेसिडेंट कॅन बी इनिशिएट ओनली इन राज्यसभा अँड मस्ट बी पास बाय अ मेजॉरिटी ऑफ ऑल द देन मेंबर्स ऑफ द हाऊस अँड ॲग्रीड बाय द लोकसभा. आता ह्या स्टेटमेंटमध्ये काय दिले तर रिमूव्हल प्रोसिजर दिली, व्हाईस प्रेसिडेंटची जी आहे ती रिमूव्हल प्रोसिजर दिली. तर रिमूव्हल प्रोसिजरमध्ये हे पण स्टेटमेंट बरोबर आहे, कारण की राज्यसभेमध्ये इफेक्टिव्ह मेजॉरिटीने ते पास केलं जातं आणि लोकसभेमध्ये फक्त सिम्पल मेजॉरिटीने ते पास केलं जातं. तर इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय की ऑल द देन मेंबर्स ऑफ द हाऊस हे वोट करू शकतात है ना रिमूव्हलसाठी. आणि 14 दिवसाची नोटीस द्यावी लागते त्याला व्हाईस प्रेसिडेंटच्या रिमूव्हलसाठी. आर्टिकल 67 मध्ये ह्या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये हे जे आहे ते फक्त राज्यसभेमध्येच हे बिल जे आहे रिमूव्हलचं जे टेबल केलं जाऊ शकतं. लोकसभेमध्ये रिमूव्हल प्रोसिजरचं बिल येऊ शकत नाही. ठीक आहे. रिमूव्हल जी आहे ती लोकसभेमध्ये होत नाही, इनिशिएट होत नाही, हे लक्षात ठेवा. आता स्टेटमेंट 4 आहे, त्याच्यामध्ये आर्टिकल 69 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स द ओथ अँड अफर्मेशन ऑफ द टू बी मेड बाय द व्हाईस प्रेसिडेंट बिफोर एंटरिंग अपॉन ऑफिस. हां, तर हे स्टेटमेंट पण बरोबर आहे. आर्टिकल 69 मध्ये व्हाईस प्रेसिडेंटच्या ओथ अँड अफर्मेशनबद्दल दिलेलं आहे. आता स्टेटमेंट 5 बघूया. द ओथ ऑफ अ व्हाईस प्रेसिडेंट इन्क्लूड्स अन अंडरटेकिंग टू प्रिझर्व, प्रोटेक्ट अँड डिफेंड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आता इथे ह्या स्टेटमेंटमध्ये काय आहे की हे जो दिलेलं आहे हे व्हाईस प्रेसिडेंटबद्दल माहिती नाही आहे, ही प्रेसिडेंटबद्दल आहे आणि हे आर्टिकल 60 मध्ये आहे. बरोबर. तर हे अंडरटेकिंग जे आहे हे प्रेसिडेंटचं आहे. तर व्हाईस प्रेसिडेंटचं अंडरटेकिंग काय असलं पाहिजे तर व्हाईस प्रेसिडेंटचं अंडरटेकिंग असं असणार आहे की बियर ट्रू फेथ अँड एलिजन्स टू द कॉन्स्टिट्यूशन. हे आहे व्हाईस प्रेसिडेंटचं अंडरटेकिंग. आता प्रेसिडेंटसोबत जे गव्हर्नरसुद्धा असतात त्यांचंसुद्धा हे अंडरटेकिंग आहे जे प्रिझर्व, प्रोटेक्ट अँड डिफेंड द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. गव्हर्नरचं जे आहे ते आर्टिकल 159 मध्ये दिलेलं आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 13. विथ रेफरन्स टू द आर्टिकल 117 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. स्टेटमेंट 1. A bill making provision for any of the matters specified in the Article 110 can be introduced only in Lok Sabha on the recommendation of the President. Statement 2. A bill falling under Article 117(1) is classified as a money bill. Statement 3. A bill under Article 117(3) can be introduced in either house of the Parliament but cannot be passed unless the President has recommended its consideration. Which of the following statement given above is are correct? तर ह्याच्यामध्ये आहे ना ह्याचा आन्सर जे दिलेलं आहे ऑप्शन डी दिलेलं आहे 1 and 3. आता आपण बघूया की ते का बरोबर आहे आणि सेकंड स्टेटमेंट का चुकीचं आहे. तर हे पहिलं म्हणजे आर्टिकल 117. आर्टिकल 117 हे फायनान्स बिलशी रिलेटेड आहे. आर्टिकल 110 हे मनी बिलशी रिलेटेड आहे. आणि पहिल्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी तेच दिले की हे फक्त लोकसभेमध्येच इंट्रोड्यूस केलं जातं आणि ह्याच्यामध्ये जे ते रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट आहे ना, प्रायर रिकमेंडेशन ऑफ द
असेंड बाय द प्रेसिडेंट असतं ते, त्याच्यामुळे हे लोकसभेमध्येच इंट्रोड्यूस केलं जातं. हे स्टेटमेंट बरोबर आहे. सेकंड स्टेटमेंटमध्ये काय दिलं आहे की जे आर्टिकल 117(1) जे बिल आहे कॅटेगरी 1मधलं ते मनी बिल आहे असं नसतं. मनी बिल हे फक्त 110C रिलेटेड आहे आणि आर्टिकल 109 त्याची प्रोसिजर दिलेली आहे. हे फायनान्शियल बिल आहे 117(1) कॅटेगरी 1चं, ठीक आहे. आणि त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे 2 नंबरचं. आणि स्टेटमेंट 3 जे दिलं आहे की आर्टिकल 117(3) जे फायनान्शियल बिल असतं कॅटेगरी 2 ते कुठल्याही हाऊसमध्ये पास केलं जातं आणि त्याला कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियामधून जर एक्सपेंडिचर करायचं असेल तर त्यासाठी हे बिल जे आहे आणलं जातं, ठीक आहे. आणि ते आयदर हाऊस म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करू शकतात. पण त्याच्यासाठी काय प्रेसिडेंटचं जोपर्यंत रिकमेंडेशन होत नाही की कन्सिडरेशन आणि रिकमेंडेशन होत नाही प्रेसिडेंटचं, तोपर्यंत ते बिल पास होत नाही, ठीक आहे. आता हा पण क्वेश्चन जो आहे पॉलिटीचाच आहे. आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 14. व्हॉट इज द करेक्ट क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स ऑफ द फॉलोइंग पिरियड्स इन द अर्थ्स जिओलॉजिकल टाइम स्केल. आता हा जॉग्रफीचा क्वेश्चन आहे बघा. तर ह्याचं जे आन्सर दिलेलं आहे, ह्याचं जे ऑप्शन बी जे आहे 1, 4, 2, 3 ही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर आहे. 1 दिलं आहे कॅम्ब्रियन, 2 दिलं आहे कार्बिनोफेरस, 3 दिलं आहे क्रेटाशियस आणि 4 दिलं आहे डिओनियन. तर आपल्याला बघायचं आहे की पहिलं जे आहे कॅम्ब्रियन हे सर्वात ओल्डेस्ट आहे. हे 538 मिलियन इयर्स ॲगो आहे, बरोबर, अर्थ जिओलॉजिकल टाइम स्केलमध्ये. त्याच्यानंतर जे आहे हे डेवोनियन आहे, ते 419 मिलियन इयर्स ॲगो आहे आणि त्याला एज ऑफ फिशेस म्हटलं जातं. त्याच्यानंतर जे आहे कार्बोनिफेरस आहे, ते 358 मिलियन इयर्स ॲगो आहे. हे कोलबेडसाठी जे आहे ह्याच्यामध्ये कोलबेड जे आहे कार्बोनिफेरसमध्ये खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे संबोधलं जातं. आणि लास्टला आहे क्रेटाशियस, हे यंगेस्ट आहे, जवळपास 145 मिलियन इयर्स ॲगो. म्हणजे हे एज ऑफ डायनासॉर्स आहे. ह्या टायमाला डायनासॉर्स जे आहेत ते होते क्रेटाशियसच्या टाइम स्केलला, ठीक आहे. क्वेश्चन नंबर, हा जॉग्रफीचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 14. आता क्वेश्चन नंबर 15 बघूया. क्वेश्चन नंबर 15 आहे, जो फायनान्स कमिशन बेस्ड आहे. ह्याच्यामध्ये 15 फायनान्स कमिशन आणि 16 फायनान्शियल कमिशनबद्दल दिलेलं आहे. आपण बघूया क्वेश्चन काय आहे. विथ रेफरन्स टू द क्रायटेरिया and weights for horizontal devolution among the states as recommended by the 15th Finance Commission and by the 16th Finance Commission in its report for 2026 to 31, consider the following statements, ठीक है. First statement, a lower weight was assigned to income distance by the 16th Finance Commission than by the 15th Finance Commission. Second statement, a higher weight was assigned to population 2011 by the 16th Finance Commission than by the 15th Finance Commission. Statement 3, a higher weight was assigned to demographic performance by the 16th Finance Commission than the 15th Finance Commission. तर ह्याचं जे आन्सर दिलेलं आहे ते 1 and 2 ओनली आहे. ते आपण बघू आता का बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. तर हे 15th फायनान्स कमिशन आणि 16th फायनान्स कमिशनमध्ये काही हॉरिझॉन्टल डिव्होल्यूशन दिलेले आहेत जे स्टेट्समध्ये असतात. तर त्याच्यामध्ये जे इन्कम डिस्टन्स होतं जे 15th फायनान्स कमिशनला 42.5% होतं आणि 16th फायनान्स कमिशनला 42.5 होतं आणि 15th फायनान्स कमिशनला 45% होतं. तर इथं तेच दिलेलं आहे की लोअर वेट वॉज गिवन टू 15th फायनान्स कमिशन. तर हे स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजे कमी वेट दिलेला आहे इन्कम डिस्टन्सला. स्टेटमेंट 2मध्ये पॉप्युलेशन 2011च्या बेसिसवर 16 फायनान्स कमिशनला 17.5% दिलेलं आहे आणि 15th फायनान्स कमिशन म्हणजे 15% दिलेलं आहे. मग हे पण इन्क्रीज केलेलं आहे, 15 ते 17.5 केलेलं आहे ना, मग हायर वेट. मग ह्याच्यामुळे हे सेकंड स्टेटमेंट पण बरोबर आहे. तिसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय चुकलं आहे की डेमोग्राफिक परफॉर्मन्स बेस्डवर आहे ना
जे डिव्हॉल्युशन होतं ते 16 फायनान्स कमिशनला 10% आहे आणि 15th फायनान्स कमिशनला 12.5% आहे. तर हे रॉंग स्टेटमेंट आहे. लोअर वेट, इथं हायर वेट आहे ना, तिथं लोअर वेट पाहिजे. द लोअर वेट वॉज असाइन टू डेमोग्राफिक परफॉर्मन्स बाय द 16th फायनान्स कमिशन. म्हणजे 15 फायनान्स कमिशनमध्ये जे होतं त्याच्यापेक्षा रिड्यूस करून ते 10%वर आणलं होतं. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे काय जे आहेत ते आपण बघूया की इन्फॉर्मेशन जी काय आहे ती. तर 16 फायनान्स कमिशनचं चेअरमॅन जे आहेत ते अरविंद पनगरी आहेत आणि हे 5 वर्षासाठी आहे. फेब्रुवारी 1, 2026 ते 2030पर्यंत आहे. आणि बाकीचे आपण बघू की एरियाच्या बेसिसवर जे हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन दिलं होतं ते 15 फायनान्स कमिशनला 15% होतं आणि 16ला 10%. आता हे 15 ह्या साईडचं जे आहे लेफ्ट साईडचं 15 फायनान्स कमिशनचं आहे आणि हे 16 फायनान्स कमिशनचं आहे. तर फॉरेस्ट अँड इकॉलॉजीमध्ये 10% होतं आणि 16मध्ये पण 10% आहे. नो चेंज. कॉन्ट्रीब्युशन टू GDP 15 फायनान्स कमिशनमध्ये नन आहे. 16 फायनान्स कमिशनमध्ये 10% केलेलं आहे. त्याच्यानंतर टॅक्स अँड फिस्कल एफोर्टमध्ये 2.5 होतं 15th फायनान्स कमिशनमध्ये आणि 16 फायनान्स कमिशनमध्ये नन आहे. तर हा जो क्वेश्चन होता हा इकॉनॉमीचा होता आणि हा फायनान्स कमिशन बेस्ड जो आहे हा क्वेश्चन आहे. आता तुम्हाला काय बघायचं आहे की फायनान्स कमिशन हे आर्टिकल कोणत्या ह्याच्यामध्ये आहे, ह्याच्यामध्ये पार्टमध्ये, ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला. क्वेश्चन नंबर 16 बघूयात. अकॉर्डिंग टू द वर्ल्ड ॲग्रिकल्चर सप्लाय अँड डिमांड एस्टिमेट्स वास्ट इश्यूड बाय द USDA for the 2025-26 marketing year, which one of the following countries is the largest producer of wheat in the world? ऑप्शन्स आहेत इंडिया, चायना, USA, रशिया. तर ह्याचं जे आन्सर आहे तर ते आहे चायना. चायना जे आहे ते 1 नंबरला आहे, इंडिया 2 नंबरला आहे, रशिया 3 नंबरला आहे. आणि हे कोण इश्यू करतं तर युनायटेड स्टेट्स ऑफ डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. ठीक आहे. त्याच्या बेसिसवर गहू, व्हीट म्हणजे काय, गहू लार्जेस्ट प्रोड्युसर, गहू जास्त उत्पादक कोण करतं तर चायना करतं. ठीक आहे. हे तुम्हाला माहीत पाहिजे, त्याच्यामुळे मी हे थोडक्यात सांगितलं आहे. आता क्वेश्चन नंबर 17 बघूया. द मिथेनॉल इकॉनॉमी प्रोग्राम aimed at reducing India's dependence on imported crude oil through the wider use of methanol as a fuel and feedstock was superseded by. आता ऑप्शन्समध्ये मिनिस्ट्री दिलेल्या आहेत वेगवेगळ्या. तर ह्याचं जे आन्सर आहे हे नीती आयोग आहे. कारण की ही मिथेनॉल इकॉनॉमी प्रोग्राम जो आहे हा नीती आयोगनी चालू केलेला आहे. तर आपलं जे डिपेंडन्स आहे क्रूड ऑइलवर इंडियाचं, इम्पोर्टेड क्रूड ऑइलचं, ते कमी करण्यासाठी हा प्रोग्राम आणलेला आहे. तर मिथेनॉलला आपण ॲज अ फ्युएल आणि फीडस्टॉकसुद्धा यूज करू शकतो. जास्त प्रमाणात आपल्याला यूज करायचा आहे. त्याच्यामुळे आपल्याला हा प्रोग्राम मिथेनॉल इकॉनॉमी प्रोग्राम जो आहे नीती आयोगने आणलेला आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 18 बघूया. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ एल निनो फेनोमेना इम्पॅक्टिंग द इंडियन मान्सून. आता बघा, एल निनो आता तुम्हाला माहीत असेल सध्याची स्थिती जी आहे पावसाची आत्ता महाराष्ट्रात पूर्ण भारतामध्ये, त्याच्या बेसवर हा करंट बेस क्वेश्चन आहे. मी याला स्टार केलेला आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. आता ऑप्शन्स बघूया आपण. इट रिप्लेसेस द कोल्ड पेरुवियन करंट, अपीअरन्स ऑफ अ कोल्ड करंट इन ईस्ट पॅसिफिक रिजन, रिझल्ट इन रिडक्शन ऑफ प्लॅन्क्टन्स, रिझल्ट इन ड्रॉट ऑर वीक मान्सून इन इंडिया. तर ह्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. इथे दिलेलं आहे की त्यांनी अपीअरन्स ऑफ द कोल्ड करंट, तर कोल्ड करंट नाही तर वॉर्म करंट असते, त्याच्यामुळे हे ऑप्शन बी जे आहे ते आन्सर आहे. आता एल निनो जो कन्सेप्ट आहे हा तुम्हाला मी वेगळा माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. पण सध्या आपण थोडक्यात बघूया की एल निनोमध्ये काय होतं. तर हे एल निनो जे आहे ही इट रिप्लेस द कोल्ड पेरुवियन हम्बल्ट, त्या करंटचं नाव आहे हम्बोल्ट विथ वॉर्म करंट इन ईस्ट पॅसिफिक रिजन. ठीक आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, वॉर्म करंट असल्यामुळे तिथे जे टेम्परेचर जास्त असल्यामुळे
प्लँक्टन्स जे असतात त्याच्यामध्ये रिडक्शन होतं आणि ॲज अ रिझल्ट जे आहे की इंडियामध्ये मान्सून कमी होतं आणि त्याच्यामुळे जे आहे जे इंडियामध्ये मान्सून कमी झाल्यामुळे इसके भारत में सूखा हो सकता है ना. तो असा आहे एल निनो. क्वेश्चन नंबर 19 बघूया. विच वन ऑफ द फॉलोइंग रेफर्स टू द बिग फ्लॅट giant impact hypothesis? Option A, formation of sun, formation of earth. Option C, formation of the moon. Option D, formation of the universe. तर ह्याचा आन्सर जे आहे ते फॉर्मेशन ऑफ द मून आहे. तर ही जी थेरी आहे, ही जी हायपोथेसिस आहे, हे काय आहे तर मार्स साईज बॉडी थिया आणि अर्थ यांच्यामध्ये कोलिजन होतं आणि हे 4.5 बिलियन इयर्स ॲगो झालेलं आहे असं ह्या हायपोथेसिसमध्ये आहे. आणि ह्याचे जे डेब्रिस असतात ते ब्लास्ट होतात, डेब्रिसचा ब्लास्ट होतो आणि ब्लास्ट झाल्यानंतर ते टाईम टू टाईम म्हणजे कालांतराने ते काय होतात कलेक्ट होऊन त्याचा जो आहे तो मून तयार झालेला आहे असं ह्या हायपोथेसिसमध्ये सांगितलेलं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 20 बघूया. तो क्वेश्चन जो आहे हा 19 हा जॉग्राफी बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 18 जो आहे हा एन्व्हायरमेंट बेस्ड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 17 आहे हा करंट अफेअर क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन नंबर 20 बघूया. विथ रेफरन्स टू द रिव्हर सिस्टीम ऑफ पेनिन्सुलर इंडिया कन्सिडर द फॉलोइंग रिव्हर्स. 1ला दिले भवनी, 2ला काबिनी, 3ला हेमवती, 4ला मुसी, 5ला अमरावती. विच ऑफ द अबो इज आर नॉट ट्रिब्युटरीज ऑफ कृष्णा रिव्हर. ऑप्शन ह्याचं जे आन्सर आहे ऑप्शन ए आहे 1, 2, 3 आणि 5. का तर ह्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत त्या कावेरी रिव्हरच्या ट्रिब्युटरीज आहेत है ना. तर कावेरी रिव्हरच्या ट्रिब्युटरीज कोणत्या कोणत्या आहेत, भवनी, काबिनी, हेमवती आणि अमरावती. आणि कृष्णा रिव्हरची ट्रिब्युटरी आहे एक मिनिट. याच्यामध्ये करेक्शन आहे. क्वेश्चनमध्ये बघा इथं काय दिले विच ऑफ द अबो इज नॉट ट्रिब्युटरी ऑफ कृष्णा रिव्हर है ना. तर ह्याच्यामधल्या कुठली रिव्हर जी आहे ती कृष्णा रिव्हरची ट्रिब्युटरी नाही. तर हे वाचण्यामध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं आणि तुम्ही आन्सर चुकीचा मार्क करू शकता. त्याच्यामुळे थोडं अलर्ट व्हायचं आहे इथे. बघा कृष्णा रिव्हरची ट्रिब्युटरी कोणती कोणती नाही. तर कृष्णा रिव्हरची ट्रिब्युटरी ही मुसी आहे. तर हे असल्यामुळे 4 हा कट होणार आहे. तर ह्याच्यामध्ये हे तिन्ही ऑप्शन जे आहेत ते कट झाले, बी, सी आणि डी. ऑप्शन ए सही बरोबर उत्तर आहे. तर हे जे आहे तर ह्या ज्या आहेत त्या कावेरी रिव्हरच्या ट्रिब्युटरीज आहेत, भवनी, हेमवती, अमरावती आणि काबिनी. बरोबर. आता आपण बघणार आहोत कृष्णा रिव्हरच्या ट्रिब्युटरी बघू. लेफ्ट बँक ट्रिब्युटरी ज्या आहेत कृष्णा रिव्हरच्या त्या भीमा, मुन्नेरू, पलेरू, दिंडी. आणि राईट बँक ट्रिब्युटरीज आहेत कृष्णा रिव्हरच्या तुंगभद्रा, घट्टप्रभा, मल्लप्रभा, कोयना, वेन्ना, पंचगंगा, दूधगंगा. ठीक आहे. अशा पद्धतीने हे पेनिन्सुलर इंडियाच्या रिव्हर सिस्टीमवरती क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामध्ये ट्रिब्युटरीज विचारलेले आहेत. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. हा सुद्धा इंडियन जॉग्राफीचा क्वेश्चन आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 21 बघूया. आता हा क्वेश्चन बघा किती ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन बघा किती दिलेला आहे आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत की विच वन ऑफ द फॉलोइंग इज बीइंग डिस्क्राइब्ड इन द अबोव पॅसेज. तर हे निलगिरी बायोस्फियर रिझर्वचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे त्याचे जे हे आहेत ते दिलेले आहेत ते आपण बघूया. आता हे एक्सप्लेनेशन पहिले आपण वाचूया काय आहे. अ प्रोटेक्टेड रिजन इन द वेस्टर्न घाट्स कंप्राइज द सँक्च्युरी अँड नॅशनल पार्क कॉम्प्लेक्स ऑफ वायनाड, नागरहोल, बंदीपूर, मुदुमलाई अँड सायलेंट व्हॅली. ठीक आहे. It supports a wide range of habitats including tropical evergreen forest, moist deciduous forest, sholas, grasslands and swamps. The region is known for harboring significant population of the Nilgiri Thar. बघा हाच कीवर्ड आहे निलगिरी थार. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे है ना. निलगिरी थार, लायन टेल मकाव, बिसाइड्स रिच डायव्हर्सिटी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स एंडेमिक टू द वेस्टर्न घाट्स. तर ह्याच्यामध्ये बघा हे सगळं निलगिरी बायोस्फियर रिझर्व आहे त्याचं हे दिलेलं डिस्क्रिप्शन आहे. तर निलगिरी बायोस्फियर रिझर्व जो आहे तो कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू
ह्या 3 ठिकाणामध्ये 3 स्टेटमध्ये आहे. त्याच्यामध्ये त्याचं प्रोटेक्टेड रिजन दिलेलं आहेत. त्याच्यामध्ये त्याचं जे कुठले कुठले फॉरेस्ट आहेत ते दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलेले आहेत. आणि निलगिरी थार आणि लायन टेल मकॉल त्याची स्पेसिसबद्दल दिलेलं आहे. तर ह्याचं आणि हे वेस्टर्न घाटमध्ये आहे, तर त्याचं हे सगळं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर ह्याचं आन्सर जे आहे निलगिरी बायोस्फियर रिझर्व आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे की अगस्त्यमाला बायोस्फियर रिझर्व कुठे आहे, नंदादेवी बायोस्फियर रिझर्व कुठे आहे, गल्फ ऑफ मन्नार बायोस्फियर रिझर्व कुठे आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर ह्याची माहिती तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून हे पाहून घ्या. ठीक आहे. आता हा सुद्धा जॉग्राफीचा क्वेश्चन आहे, करंट बेस्ड क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन नंबर 22 बघूया.